नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख यांचं बोट छाटण्यात आलं। भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप होता आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वडवळे यांचं अपहरण केलं आणि बेदम मारहाण करत त्यांचं बोट छाटल्याचा दावा हा कुटुंबियांकडून करण्यात येतो। दरम्यान आरोपींना अटक केली नाही तर लोहा कंधार बंद करण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला। या निमित्ताने एकच मागणी आहे की खरे गुन्हेगार याच्यामधले जे व्हिक्टिम आहेत की ज्यांनी हे कटकारस्थान रचलं आणि संतोषवर ज्या पद्धतीने हल्ला केला त्याची बोटं तोडले गेले, मला असं वाटतं खऱ्या गुन्हेगारापर्यंत जाण्यासाठी आमची लढाई पुढच्या काळामध्ये चालू राहील। जर गुन्हेगारांना जर अटक नाही केली तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडी म्हणून लोहा कंदार बंदचं आव्हान आम्ही निश्चितच पुढच्या काळामध्ये करू। उलट्या तलवारीनं मारलेत, हे कांद्याचे हे हाडं हे पाठ सगळी फोडून काढले, त्याने हे मांड्या डोक्यावर दारूची बाटली ठेवून बळजबरी दारू पाजू नाचिलेत त्याला करा वाटल ते वाईट 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 काय बी करायला लावलेत, गाणं लावून नाचायला लावलेत, त्याला माफी मागायला लावलेत, त्याला आजपासून करणास की म्हणून त्याला जे त्याला वाटल ते करून घेतले त्याने त्याच्याकडून। आता म्हणजे एवढी इच्छा आहे की आम्हाला न्याय मिळावा। तर गणेश उबाळे आणि त्याच्यानंतर दुसरे 2-3 आरोपी आहेत आणि तसे अनोळखी 10-12 आरोपी आहेत। तर कुठे कुठे मार लागलाय, कशाने मारहाण केली, काय झालंय? ते तलवार आणि हॉकी स्टिक आणि लाकडाचे दंडुकीने बोट कापल्या गेली, काय झालंय? बोट बोट छाटल्या गेले, एक करंगळीचं असं याच्यावर घाव करताना असं धरल्यामुळे ते छाटले बोट आणि हाताला मार लागला। आपले प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। अजिंक्य, काय नेमकं घडलंय या सगळ्या प्रकरणामध्ये? काय साधारण काय आशयाची ती पोस्ट होती, त्याच्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हे घडल्याचा आरोप केला जातोय, नेमकं तथ्य काय या सगळ्या प्रकरणातलं? बातमी आपण पाहतोय नांदेडमधून। काही कारणास्तव अजिंक्य घोंगडे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र अतिशय धक्कादायक अशी ही बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं बोट छाटण्यात आले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हे सगळं करण्यात आल्याचा आरोप हा त्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबियांकडून केला जातो।